झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवरती मी प्रसाद मुकाशी आणि मी शुभांगी विमाने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आम्ही आलेले आहोत लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ग्रंथालयामध्ये. हे ग्रंथालय एका वेगळ्या तंत्रज्ञानाने नटलेलं आहे, सजलेलं आहे आणि आधुनिक युगाची आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून त्यांनी खूप मोठी प्रगती केली असं म्हणायला हरकत नाही. याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाही. त्याचं कारणच आहे की यांचं सुसज्ज ग्रंथालय हे तर पाहण्यासारखं आहेच, पण त्याहीपेक्षा आधुनिकतेची कास जी मी म्हणतो ती अशी आहे की सध्या AI चा जमाना चालू आहे आणि हा AI चा जमाना म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं भलं मोठं भांडार सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे. त्याचा वापर मुलांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी, शैक्षणिक विकासासाठी कसं करायला हवा याचं एक उदाहरण आणि ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांना मदतीसाठी लालबागचा राजा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या ग्रंथालयामध्ये केलेलं आहे. आणि आज आपण तेच पाहायला आलोय की कशा पद्धतीने एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाला सोबत घेऊन पुढे आणत आहे आणि त्याचा फायदा कसा विद्यार्थ्यांना होतोय हे आज आपण पाहणार. शुभांगी, मला असं वाटतं की या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याशी आपण गप्पा मारतच आहोत, पण त्याबरोबर ही सगळी लायब्ररी आणि AIचा वापर करून मुलं कशी शिकतायत आणि मुलांना त्याचा कसा फायदा होतो अगदी हे बरोबर. पण बघूया. कारण जसं काळ चालू आहे त्या दृष्टिकोनातून त्या मुलांना काय हवंय याचा विचार मला असं वाटतं मुंबईमध्ये प्रथमतः लालबागच्या अगदी सार्वजनिक मंडळाने केलेला आहे. आणि त्यानुसार अगदी म्हणजे मी असं ऐकलंय की जवळजवळ 31,000 हो. पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची पुस्तकं, जी पुस्तकं विकत घ्यायला गेलं तर ती खूप महागडी आहेत. हजारो रुपये किमतीची पुस्तकं इथे मुलांना मोफत अभ्यासाला मिळत आहेत. आणि आत्ता सुरुवात अगदी ह्या डिजिटल किंवा AIच्या माध्यमातून जी लायब्ररी किंवा ग्रंथालय उघडत आहे त्याच्यामध्ये आता सुरुवातीला कदाचित 31,000 असेल, पण दर दिवशी किंवा दररोज तंत्रज्ञानाचा आणि हे AIचं तंत्रज्ञान लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ज्यांनी देऊ केलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला भर घालण्यासाठी मदत करतो अशा पद्धतीचा सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. आणि मला असं वाटतं की याचा उपयोग केवळ एका घटकासाठी नाही किंवा एका वर्गासाठी आपण म्हणणार नाही की फक्त कॉमर्सच्या मुलांना किंवा कोणत्या सायन्सच्या मुलांना असं नाही, तर सर्व प्रकारचं शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय मोफत उपलब्ध झालेलं आहे. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, ह्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रशिक्षण घेऊ शकता. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे ग्रंथालय उघडं राहणार आणि त्यामुळे ह्याचा खरोखर मला हे बघायला आवडेल आणि आपण त्याचा एक फेरफटका मारूया, सैर करूया त्याची. आणि मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने येईल. सो लेट्स गो. नमस्कार. झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मुकाशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. म्हणजे लालबागचा राजा म्हटला की गणेशोत्सवातली गर्दी, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उसळलेला जनसागर हेच आपल्या डोळ्यासमोर होतं. पण लालबागचा राजा हा अनेक सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे राहिलेला आहे. आणि केवळ गणपतीपुरतंच याचं महत्त्व नाही, तर वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन समाजाला उपयुक्त असं ज्ञान देण्याचं कामही लालबागच्या राजाने केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही विद्येची देवता आहे हे लालबागच्या राजाच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. लालबागचा राजा म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, 2 व्यक्ती नाही किंवा एखादं मंडळ नाही, तर लालबागचा राजा हा खऱ्या अर्थाने मुंबईचा राजाही आहे. आणि केवळ मुंबईचा नाही, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या मनामनातला राजा आहे. म्हणजे
विद्येची देवता असलेल्या या लालबागच्या राजाने विद्येच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात बऱ्याच प्रकारे आघाडी घेतलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेली आहे. लालबागच्या राजाचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आज आपल्याकडे आहेत. नमस्कार. लालबागच्या राजाने वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तो पूर्वीपासून चालतो. काय काय कामं केलेली आहेत आणि कशी कशी करत गेली, तुमची प्रगती म्हणजे सामाजिक कार्याची प्रगती कशी झाली हे जरा आवाज. नमस्कार. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 1934 साली स्थापन झालेले मंडळ आज 91 वर्ष अभ्यासपणे लालबागच्या राजाच्या उत्सवातून धार्मिक चळवळीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील नागरिकांचा देखील कसा उत्कर्ष होता येईल, विकास करता येईल या दृष्टीने नेहमीच कार्य करण्यात आलेले आहे. मंडळाचे ब्रीद आहे या अर्थाने की 10 दिवसाचा हा लालबागच्या राजाचा उत्सव भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये अतिशय यशस्वी करून भाविकांपर्यंत लालबागच्या राजाचा आशीर्वाद पोहोचवून त्यानंतर उरलेले 355 दिवस सामाजिक कार्यासाठी त्या लालबागच्या राजाच्या भाविकांसाठीच काम करायचं मंडळाने ठरवलेली एक ध्येय आहे. आणि त्या एका योजनेमधूनच त्या एका उद्दिष्टाने मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत, वैद्यकीय उपक्रम हाती घेतले आहेत, शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. प्रामुख्याने आम्ही गेली 15 वर्ष आमचं लालबागचा राजा डायलिसिस सेंटर झालं. वैद्यकीय उपक्रमाचे महत्त्वपूर्ण भाग आहे. अनेक डायलिसिस ज्यांना आवश्यक असते, त्या रुग्णांना किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिसची आवश्यकता असते, तर मोफत डायलिसिस सेंटर आपल्या लालबागच्या राजा डायलिसिस सेंटर चालू आहे. आता 6 मार्च 1926 बरोबर 15 वर्ष अभ्यासपणे एकही दिवस बंद न करता कुठल्याही रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास न होता हे डायलिसिस सेंटर आमच्या मंडळाने लालबागच्या राजाच्या आशीर्वादाच्या माध्यमातून ते चालू आहे. आणि बरेच असे शैक्षणिक उपक्रम देखील आहेत, वैद्यकीय उपक्रम आहेत, रुग्णसहाय्य निधी योजना आहे, वैद्यकीय मदत योजना. मुंबई किंवा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण उपचार घेतात त्यांना मंडळातर्फे त्यांच्या एकूण जे उपाय करण्यासाठी जो काही खर्च घेतो, इलाज करण्यासाठी जो खर्च घेतो त्याचा काही अंश आपण त्या रुग्णांसाठी मदत करतो. आणि ह्या पद्धतीने हे वैद्यकीय उपक्रम चालू असताना मंडळाने शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील तेवढंच महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. साधारण किती वर्ष शैक्षणिक उपक्रमामध्ये तसं पाहिलं तर जसं आपण म्हणतो की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चालू झाले त्या 92 वर्षामध्ये अनेक वर्षांपासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम मंडळाने चालू केले. फार पूर्वी मंडळाने शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यार्थी दत्तक योजना होती. जे समाजातील गरीब गरजू विद्यार्थी असायचे त्यांना आपण मंडळ दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले, त्यांचे शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च, फी वगैरे त्यावेळी आपण फार वर्षांपासून हे उपक्रम चालू आहे. आता मंडळाने गेले 20 वर्षापासून विविध असे काही पुढे जाऊन अधिक चांगले शैक्षणिक उपक्रम सुरू केले. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणाल स्वातंत्र्य सावरकर ग्रंथालय, या ग्रंथालय आपण आता बसलेलो आहोत. हे ग्रंथालय आपण चालू केलेले आहे. या ग्रंथालयामध्ये शैक्षणिक पुस्तकांसोबतच आपण साहित्यिक विषयाची पण संपूर्ण पुस्तकं भरणा दिली आहे. शैक्षणिक पुस्तकांमध्ये विविध प्रकारचे केवळ कथा कादंबऱ्या ठेवलेल्या नाही, अभ्यासाची पुस्तकं, अभ्यासक्रमांची पुस्तकं ठेवलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ, मेडिकल, मॅनेजमेंट, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा इतर जे काही UPSC, MPSCच्या परीक्षा असतात त्याची सिलेबसची पुस्तकं, त्याशिवाय सुद्धा परदेशात शिक्षण घेताना ज्या काही एक्झाम्स द्याव्या लागतात, TOEFL सारख्या परीक्षा असतात किंवा GRE सारख्या एक्झाम्स असतात, त्या सर्व एक्झाम्सच्या उपयुक्त असलेली पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. सिव्हिल डिफेन्स सर्व्हिस असो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी असो किंवा या सगळ्या परीक्षा त्यांची पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाय आपण ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपनीज असतात, प्रायव्हेट सेक्टर युनिट्समध्ये त्यांचे रिटर्न टेस्ट असतात, तर त्या रिटर्न टेस्टसाठी म्हणजे उदाहरणार्थ रेल्वेज असो, विमान कंपनी असो, विविध प्रकारच्या ऑइल कंपनीज, ऑइल इंडस्ट्रीज असो, त्यामध्ये बऱ्याचशा रिटर्न टेस्ट घेतले जातात. तर चांगल्या कोर्ससाठी किंवा क्लॅरिकल कोर्ससाठी किंवा इंजिनिअरिंग कोर्ससाठी किंवा मॅनेजमेंट कोर्ससाठी त्यांना उपयुक्त असलेली देखील पुस्तकं या लायब्ररीमध्ये आपण भरणा करून ठेवली आहे. आणि सांगायचं उद्दिष्ट हे आहे की एक संपूर्ण लायब्ररी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, सगळ्या पालकांसाठी, नागरिकांसाठी विनामूल्य ही मोफत लायब्ररी आहे. कुठल्याही प्रकारची फी स्वीकारली जात आहे. कुठल्याही प्रकारचं किती महागडं पुस्तक असो त्याचं डिपॉझिटही घेतलं जात आहे. हा एक फक्त विश्वास आहे. आशीर्वाद त्यांना मिळाला. या ग्रंथालयाचं सदस्यत्व मुलाला घेण्याचं त्यांना काय नाही, सदस्यत्व घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अट नाही.
तिथले आपल्या विभागातले नागरिक असो, विद्यार्थी असो, शाळा कॉलेजमध्ये त्यांनी इथे यावं. फक्त आपल्याला एक छोटंसं आपण एक फॉर्म भरून घेतो जो आपला आवश्यक होतो. त्या फॉर्ममध्ये आपण आधार कार्ड घेतो, त्याची ओळख किती, कुठे राहतात, काय राहतात. कारण पुस्तक आम्ही विश्वासावर देतो बरोबर. आणि 15 दिवस समजा पुस्तकं दिली त्यानंतर त्याने पुन्हा रिटर्न आणायला हवी किंवा त्यांना अजून पुढे मुदत हवी असेल वाचण्याची तर ते पुन्हा त्यांनी पुस्तक रिन्यू करून घ्यायला हवं. असा एक आपला सावर्कर ग्रंथालयाचा उपक्रम आहे. एक असा प्रश्न येतो की पूर्वी आपण तुम्ही किंवा मी पण ज्यावेळी शिकत होतो त्यावेळेस आपण पुस्तक वाचत होतो. आता पुस्तक पाहिलं जातं, बरोबर. स्क्रीनवरती आपण पुस्तक करत होतो. तर अशा वेळेला आता नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा तुम्ही वापर कशा पद्धतीने केलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पुस्तकं उपलब्ध करून देता? निश्चित. आता संपूर्ण जग हे संगणकीय जग युग म्हणून ओळखलं जातं. बरोबर. खूप अशी म्हणजे क्रांती या क्षेत्रामध्ये झालेली आहे. अधिक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी स्वीकारले जातं, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वीकारले जातं. बरोबर. त्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात देखील नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होत चाललेले आहे आणि काळानुरूप हे जे बदल आहे प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक नागरिकाने, समाजाने स्वीकारायला पाहिजे. मंडळ आतापर्यंत आम्ही जे तुम्हाला सांगितली संपूर्ण लायब्ररी होती, जी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर त्यानुसार आपण आता पाहाल की कम्प्युटराइज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपण त्याला म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता तर या बेसवर आधारित अनेक असे उपक्रम नवीन सुरू झालेले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक माध्यमात देखील याचा वापर चांगल्या प्रकारे होत आहे. तर मंडळात देखील या लायब्ररीमध्ये आपल्याला काही त्या प्रकारे नाविन्यपूर्ण आणता येईल का या दृष्टीने आम्ही थोडा अभ्यास केला. काही संस्थांशी आम्ही बोलणी केली जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. त्या पद्धतीने पुण्याची संस्था आपल्या मुंबईमध्ये पण त्याचं ऑफिस आहे. न्यूअर्टिक म्हणून एक संस्था आहे. तिथले पालकर आणि पाटकर जे प्राध्यापक आणि डेव्हलपर आहेत त्यांनी एक सॉफ्टवेअर आपल्याला लायब्ररी डेव्हलप करून दिलं आहे की त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस आहे. जेणेकरून कुठलेही पुस्तक असो मुलांना त्या पुस्तकाचा अभ्यास त्या यायच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीद्वारे इझिली त्यांना वाचता येईल, अभ्यास करता येईल. या पद्धतीने आपण ते सॉफ्टवेअर जे आता आम्ही नुकतंच त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्या हिंदीच्या नवीन नामवंत संगणक तज्ज्ञ प्रसिद्ध लेखक डॉक्टर अच्युत गोडबोले सर यांच्या हस्ते ते आपण लोकार्पण देखील केलं. लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी. या लायब्ररीमध्ये जवळजवळ 31,000च्या वर पुस्तकं आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहेत. काही डिजिटल बुक्स त्यामध्ये आपण इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्यानुसार जर विद्यार्थी अभ्यास करायला लागला तर AIच्या माध्यमातून त्या मुलाला एखादा टॉपिक, एखाद्या सब्जेक्टचा जर कळत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन AIच्या माध्यमातून ते स्वतःला AI ॲज अ ट्युटर, ॲज अ लेक्चरर किंवा प्रोफेसर म्हणून ते तुम्हाला AI शिकवू शकतो. त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर करू शकतो. कॉन्सेप्ट तुम्हाला ड्रॉइंग वाईज त्याने कॉन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये मदत करतो. त्यानंतर एखादा टॉपिक शिकवल्यानंतर त्याची ऑटो टेस्ट घेतली जाते, मॉक टेस्ट टाईप. ऑटो क्वेश्चन्स तयार होतात. ऑटो क्वेश्चन तयार झाल्यानंतर मुलांनी ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे बरोबर आहे, चुकीचं आहे ह्याचं विश्लेषण त्यामध्ये केलं जाते. चूक असेल तर ते का चूक आहे तुला बरोबर करण्यासाठी कुठलं पुस्तक रिफर करायला पाहिजे त्याचे सजेशन तिथे येतात. बरोबर असेल तर ओके तुम्हाला अजून इम्प्रूव्ह करायला हवं हे तुम्ही मुद्दे मांडायला पाहिजे हे त्यामध्ये येतं. म्हणजे अशा प्रकारचा तो अभ्यासक्रम आहे की जो विद्यार्थी तिथे बसला तर नुसतंच अभ्यास करून आपण म्हणतो भूकंपट्टी होणार नाही, परंतु तो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट विद्यार्थी पूर्ण क्लिअर होईल. त्याला त्या अभ्यासाचं मर्म कळेल की जेणेकरून त्याच्या फ्युचरसाठी ते उपयुक्त ठरेल. म्हणजे तुम्ही जे सांगता ते ऐकल्यानंतर असं वाटतं की आपण त्या AI लायब्ररीलाच भेट द्यायला निश्चित. तर आपण जाऊया AI लायब्ररीकडे. लालबागच्या राजाच्या मंडळाने केलाय तर त्याचा तुम्हाला कशा पद्धतीने लाभ होतोय, त्याला कसा उपयोग होतोय, काय असायला हवं हे तुम्हाला जास्त सगळ्यांना माहिती असेल तर थोडंसं 2 मिनिटं पण बोलू शकेल का त्याच्याबद्दल? पुढे एखादा तुमचा पण एकदम बोला. छेदा मराठीचा हा मराठी भाषा संस्कृती संवर्धनासाठी राबवण्यात येणारं हे चॅनल आहे आणि त्याच्यावरती आपण मराठी शाळेतून शिकलेले किंवा मातृभाषेतून शिकलेले तेथे विविध मातृभाषेतून शिकलेली मुलं आलेली असतील. ते वेगवेगळ्या भाषेतून अभ्यास करत असतील परंतु आपल्या मातृभाषेतून शिकून आपण कशा पद्धतीने प्रगती करू काय अपेक्षित आहे आणि ह्याच्यामध्ये पुढे पुढे जाऊन कशी प्रगती किंवा कशी संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय तुम्ही, अभ्यासाच्या संदर्भात तुम्ही बोलाल तर खूप बरं होईल. ओपन केलेली आता AI तर त्याच्यात मी बघितलं की त्याच्यात JEE साठी CET साठी वेगवेगळ्या एक्झाम आहेत आणि 31,000 बुक्स पण आहेत अभ्यास करायसाठी. त्याच्यात
माझा. म्हणजे मी जे इकडे म्हणजे मी कुठे पण म्हणजे घरी असेल वगैरे तरी पण मी त्या बुक यूज करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. ती बी एक वस्तू मी करतो आहे आणि याच्याबरोबर मी जॉब पण करतो आणि याच्या मी समरीमध्ये बोलू तर हे US यू कैन स्पीक इन इंग्लिश हाँ सो ये जो कोर्स है वो US का CA का कोर्स है. तो मुझे ऐसा लगता है कि जो हमारा जो पोर्टल है अलग से रखने का उसमें और ये चीज़ें इनकॉर्पोरेट हो तो वो ज़्यादा एडवांटेजेस होगा क्योंकि अभी जो मार्केट है वो ज़्यादा इंटरनेशनली ग्रो होगा तो वो ज़्यादा एडवांटेजेस होगा. तो वो एक एक्सपेक्टेशन है तो वो एक इम्प्रूवमेंट है ना एक एडिशन हो सकता है. की मुलींची सिक्युरिटी मुलींच्या अडचणी म्हणजे मुलींच्या आता रिलेटेड होतं ते मुलींसाठीच्या अडचणी किंवा बाकीच्या गोष्टी किंवा स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे अभ्यासांतर्गत आणि आता वायफाय पण लावलं त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण आम्हाला लॅपटॉप यूज करून आता पहिले स्वतःचा मोबाईलच्या थ्रू करावा लागायचं पण आता त्यामुळे म्हणजे अजून सोयीस्कर झालं इन्शुरन्स सांगायचं झालं आणि बऱ्यापैकी म्हणजे बाहेरचं बघायला गेलं तर बाहेरच्यापेक्षा इथे खूप छान आहे. सर आपण या डिजिटल लायब्ररीची सैर केली आणि संपूर्ण ग्रंथालय अतिशय सुंदर आहे. म्हणजे वीर सावरकर यांचं जे ग्रंथालय आहे तिथे तर अनेक वाचक येतात पुस्तकं वाचतात हे आपण बघितलं आणि खूप साऱ्या प्रकारची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. पण खऱ्या अर्थाने मला आनंद या एका गोष्टीचा झाला की ती जी मुलं वाचत होती अभ्यास करत होती ती आत्ताच्या पिढीतली मुलं आहेत आणि ती वाचतायत हे बघून फार आनंद झाला. त्याचं कारण नाही खरं तर नवी पिढी वाचत नाही म्हणते पण आता बघितल्यानंतर असं वाटतं की हे सगळं जे सांगितलं जातं की नवी पिढी वाचत नाही असं काही नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासाची का होईना पण मुलं अभ्यास करताना दिसत आहेत वाचताना दिसत आहेत आपल्या नोट्स काढताना दिसत आहेत आणि खरं आपण आता धावती या वेळेला ग्रंथालयाला खूप धावती भेट दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण इथे असणारी पुस्तकं मुलांना असलेलं अभ्यासक्रमाचं पुस्तकं हे पाहिल्यानंतर अक्षरशः मन भरून येतं आणि एक सार्वजनिक मंडळ जे फक्त गणेशोत्सवानिमित्त ओळखलं जातं ते अशा पद्धतीचं सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य करत आहे आणि केवळ फक्त मुंबईतल्या किंवा लालबाग फक्त नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या या राज्यातल्या कोणत्याही भागातल्या मुलांना इथे येऊन अभ्यास करण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि खरंच वेगवेगळे अभ्यासक्रम मुलं इथे अभ्यासित होतील. एका मुलाने तर सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय लेवलचा अभ्यासक्रम अभ्यास करतोय त्याचा. ते ऐकून खूप बरं वाटलं कारण त्याच्यासाठी जे लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाने AI डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून दिली आहे त्याचा ते फायदा घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने खूप महागडी पुस्तकं आहेत ती त्यांना या पद्धतीने उपलब्ध आहेत. अगदी बुलेट नोट्स त्यांना उपलब्ध होत आहेत आणि इतकी झटकीपट मुलाच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीने हे सगळं साहित्य उपलब्ध झालेलं आहे. 31,000 पुस्तकांचा अभ्यास त्यांना AIच्या माध्यमातून मिळतोय. मला असं वाटतं हा खूप नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम या मंडळाने राबवलेला आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ही सुरुवात आहे. त्या मंडळाला खूप पण खूप मनापासून देऊया. भरभरून शुभेच्छा देऊया आणि झेंडा मराठीचा या आजच्या कार्यक्रमात एक चांगली वेगळ्या प्रकारच्या ग्रंथालयाची ओळख आपल्याला मिळाली त्याबद्दल आपणही लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आभार मानूया आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करूया. धन्यवाद.